तर रामराम मंडळी, कसे आहेत सगळे? गेल्या आठवड्यात आलेलो भात पेरणी करायला, पण काय भात आवायला तर माणसं काय भेटली नाही, तर मनोरला पळालेलो. आता या रविवारी परत आलो आपण. आता आपण गेल्या रविवारी एवढं आवून गेलेलो, अजून एवढं बाकी आहे. आता शेतावरून मोठ वाहायला लावलेत, सगळे वाहतो 12 वाजलेत. आणि आपला डान्सर पण आला इकडे. यश, एक स्टेप करून दाखवसा लगेच. लाजतो तो आज. याच्याच मित्रांनो, एवढं आपलं खाणून झालं आहे, अजून तर बरंच बाकी आहे. आता हे सगळे जे मोठं ते वाहून तिकडे नेऊन ठेवायला लावलं, जिकडे आवाज आहे तिकडे हळूहळू. तर अशा प्रकारे मूठ घ्यायचे, जेवढे नेता येईल तेवढेच घे. बस, जास्त नको घेऊन, आता नेता नाही येणार लांब. बस बस, चल आलो, चल. वजन नाही ना? तर मित्रांनो, दुपारचं जेवण झालं आहे. जेवणाने आता आवायला आलो आहे आम्ही. बायकोला ताप आला आहे, तरी पण आलं आहे. तर आता बघू किती टाईम आवते. जेवढा टाईम आवता येईल तेवढा आवू दे, नंतर तिला रात्री दवाखान्यात नेतो. हा आमचं मोठं शेत आहे, ते आवून घेतो पहिला, त्याच्यानंतर मग दुसरं शेत. बापरे, एवढूच थोडे जास्त आणायचे. इथे ठेवायचे का? हे झावले काढायला लागतील ते. तर मित्रांनो, आवणी चालू केलं आहे, अर्धा ओघ झाला आहे बघा. इकडून तर स्टार्ट केलं आम्ही, अजून तर भरपूर बाकी आहे. तर उद्या आपल्याला माणसं घेतलीत, 7 माणसं येणार आहेत. तर उद्याच्या दिवसामध्ये आटपायचं सगळं आपल्याला. बघू आता किती होते, जेवढं होईल तेवढं करून घ्यायचं आहे आता. मित्रांनो, इकडचं जेवढं खाल्लेलं आहे तेवढं सगळं नेऊन आवलं आहे आम्ही. अजून तेवढं बाकी आहे, बरंच बाकी आहे. नाही हो, पेशंट, हडक्या पेशंट काय खाते का? हे थोडेसे उडीद पडायला लावलेत. हे भात खाऊन झाल्यानंतर उडीद पण चांगला होता याच्यामध्ये, कारण भात सगळं नेतो आपण. आणि इकडे आपले चवळी लावलं आहे, ही चवळी आहे. त्याच्यानंतर तर आजचं काम आपलं आटपलं आहे. जेवढा भात खाल्ला तेवढं सगळं आपलं लावून झालं आहे. आणि उद्या आपण माणसं सांगितलीत, 7-8 माणसं सांगितलीत. तर बघू आता किती माणसं येतील ती. एका दिवसामध्ये काम आटपायचं आपल्याला. तर त्यानुसार आपल्याला काम करायला लागेल पटापट, सकाळी लवकर येऊन ना, कारण सुट्टी जास्त दिवस मिळत नाही. तर आता चालू आहे, नदीवर चालू आहे मी. हे बघा आमचा खड्डा आहे, हातपाय करत होतो. बघा पायाची का अवस्था आहे. आता नदीत जातो. नदी दाखवा तुम्हाला किती भरलं आहे, फुल पुऱ्या नदीला. मित्रांनो, आपण नदीवर पोहोचलो आहे. तर तुम्ही नदी बघू शकता किती फुल भरलं. बापरे, पूर्ण नदी फुल भरलं आहे. तुम्ही बघू शकता किती नदीला पाणी आहे ते. हा इकडे बंधारा दिसतो थोडासा, इकडे बंधारा आहे. आणि पूर्ण काठोकाठ नदी भरलं आहे. इथे मासे पकडायला आहेत लोक, जाळ टाकले. इकडे जागोजागी असं हे धागे लावून ठेवलेत, तंग लावून ठेवला आहे. तर आता बघू आपण याच्यामध्ये काय आहे, काय आहे नक्की, काय जुगाड आहे ते बघू आपण. हे असं मला वाटतं कोलंबीसाठी केलं आहे हे. बघू काय आहे याच्यामध्ये. एक पण कोलंबी नाही दिसत. आता टाकलं वाटतं आहे, त्याच्यामुळे काय याच्यामध्ये मिळत नाही. तर हे कोलंबीसाठी करतात, त्याच्यामध्ये खाना ठेवतात माशासाठी. मग त्याच्यामध्ये कोलंबी आतमध्ये इथून शिरते आणि आतमध्ये कोलंबी राहते. मस्त जुगाड आहे. आपण टाकून देऊ, कोणाचं आहे काय माहिती, बघेल तर फार शिवाय देईल. शेतावरून काम करून आलं आहे आणि जाम बेकार मोकळले. अंडी गेलीत मस्त. आता जेवतो आणि लगेच झोपून जातो. गुड मॉर्निंग मंडळी. आज आपल्याला माणसं भेटलीत. 2-3 दिवस झाले माणसं शोधत होतो, माणसं भेटली नाही.
तर आज जास्त जरा खुशी झाली आहे, कारण आजच्या दिवसामध्ये आटपायचं आपल्याला. एकच दिवस सुट्टी आहे आणि आज कंप्लीट करायचंच आहे. तर आता बघू माणसं किती आलेत. हाय कर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर बघू आता किती माणसं आलीत आणि बऱ्यापैकी खणून झालं. आता एवढाच भाग राहिला आहे. जास्त माणसं आली तर काम झालं आहे थोडंफार, नाही तर 2-3 माणसांनी काय नसतं झालं. जातो आता मी पण, नाही तर सगळे मला ओरडतील. हे शेत आम्हाला लावायचं आहे आणि त्याच्यात खूप जास्त पाणी आहे, म्हणून आता इथून हे काढतो, म्हणजे आवायला येऊ तोपर्यंत पाणी आटेल. बस जाईल ते आता. दाखवतो हा बघा मित्रांनो, याला आमच्याकडे पांचून चुरा बोलतात. ह्याचे जे केस आहेत ना, ते चुकून जरी आपल्या स्किनला लागले ना, पूर्ण स्किनची वाट लागते, पूर्ण खाज आणि पूर्ण असं थोड्या थोड्या येतात आणि खूप खाज लागते, भयंकर खाज लागते. काही केलं जात नाही, 5-6 तास तर ती खाज तशीच असते. तर मित्रांनो, दुपारची सुट्टी झाली, 12:30 वाजलेत. कामाला आलेले त्यांना सुट्टी दिली आणि आम्ही पण चाललो आहे आता घरी जेवायला. आणि जेवायचा काही ठिकाणा नाही, कुठे जेवायला भेटतं काय माहीत, काय आणलेलं नाही आमच्यासाठी. तर मित्रांनो, टी टाइम झाला आमचा. इथे मी चहा घेऊन कधीपासून बांधावर उभी, एवढी यांना बोलवते चहा घ्यायला या, तरी कोण यायला तयारच नाही. तर कारण त्यांचं असं म्हणणं होती, जे घेतलंय लावायला ते पूर्ण करू आणि नंतरच चहा घेऊ, पण मी शेवटी त्यांना बोलवलंच. 5 वाजलेत आणि आमचं अजून काही काम नाही झालेलं, अजून बरंच काम बाकी आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, अजून एवढं बाकी आहे. आणि तिकडं दुसरं शेत आहे, तर यांना परत बोलवायला लागेल कामावाल्याला, त्याशिवाय होणार नाही. तर मित्रांनो, 6 वाजलेत, माणसांना सुट्टी दिली, तर अजून काम आपलं झालंच नाही. हे बघा, अजून एवढे मूठ बाकी आहेत. हे आता उद्या 3 तरी माणसं बोलवावं लागतील. अख्खा पूर्ण भिजलो आहे. आता जायचं मनोरला, कारण शॉपमध्ये मासे वगैरे पण आहेत, त्यांचं पण काळजी घ्यायची. त्यांना जाऊन बघायचं कसे आहेत, व्यवस्थित आहेत का, आजार वगैरे पडलेले नाही ना, ते बघायचं आहे. आता मनोरला जातो आणि उद्या बायकोची ड्युटी पण आहे, मग ती ड्युटीवर जाईल आणि मी परत येईन आणि उद्याचं काम आहे ते आटपून उद्या पूर्ण फायनल करून जाईन. चला बाय बाय, भेटूया. तर मित्रांनो, जस्ट गावावरून आता दुकानामध्ये आलो आहे, शॉपमध्ये आलो आहे. माल सगळा संपला आहे. जिथपर्यंत मासे बघितले तिथपर्यंत मला बरं नाही वाटत. आता बघितलं मासे सगळे व्यवस्थित मासे आहेत आणि अर्धवट आवणे टाकून आलो आहे. थोडीशी बाकी आहे ती आता उद्या जाईन आणि उरकून घेईन सगळं. हिची ड्युटी होती म्हणून हिला सोडायला आलो आहे, तिला सकाळी जायचं आहे. आमची हालत बघा कशी, असं हातपांडीवर झालो आहे, फुल थंडी लागले आणि कधी घरी जातो कपडे चेंज करतो असं झालं आहे. तर बाय. तर मित्रांनो, तुम्हाला जो मी काल किडा दाखवला होता, तर त्याला आमच्याकडे पांचून चुरा असं बोलतात. तर तो माझ्या ना काल असं भात वाहताना इथे लागला डोक्याला. ते एवढं भयंकर म्हणजे दुखणं होत होतं ना, असं वाटतं का कोणतरी चाकू मारते डोक्यामध्ये, असं वाटत होतं. तर किडा तुम्हाला दाखवला आणि एक्सपिरियन्स पण सांगतो का, एक्सपिरियन्स पण असं पाण्याने वगैरे धुतलं मी, तरी पण काय फरक नाही पडला. शेवटी मग पूर्ण टाईम म्हणजे पाऊस पडत होता, त्या पावसामध्ये पूर्ण भिजत होतो, तेव्हा थोडा थंडावा वाटला आणि 1-2 तासानंतर थोडं दुखणं कमी झालं आणि त्यानंतर मग ती सूज उतरली. खूप भयंकर त्रास झाला मला त्या किड्यामुळे. तर आता नदीवर चाललो आहे मी, जरा हातपाय वगैरे धुवून घेतो. आणि इथं जुगाड बघा कसा केला आहे, जुगाड. आणि इथून जायचं आहे आपल्याला, जाम रिस्की काम आहे, पडलो तर डायरेक्ट खाली पडेल. तर माझी पण इच्छा झाली उडी मारायची, आता उडी मारेल. वा, माझी पण इच्छा झाली उडी मारायची. तर मित्रांनो, आपला आवून सगळं झालं आहे. आता इकडचं फायनल आता शेळली बाकी आहे. तर आता आजोबा सांगतात काहीतरी पूजा वगैरे ती करून घ्यायची, पूजा करून घेऊ. तुम्हाला दाखवतो पुढची पूजा कशी असेल ती. मला परत बोलवलं आहे पूजा करण्यासाठी, तर आता बाबा पूजा करणार आहेत.
इथे हे बघ, ही पुंजकी पहिली हां धरणापती, रोहणापती, रासापती, फुलावती आणि केलावती, हां उडदावती, चौलावती, तिलावती, रेश्मायन, हुमादेवी, हां हं? हां ही 10 नावं. हां त्याच्यानंतर कुलदेवता हिरवा, चित्ता, हुमादेव, नाही हे हुमादेवीचा भांगड, बरखदी, कंसरे बाल आहे, नाही हुमादेव असं. तो म्हणजे कसं? हे सूर्य, हां हे सूर्य, चंद्र आणि दिवला. ओके. तो म्हणजे कशासाठी करतात असं? कसली पूजा असं हे नाव तर का? ही आप तेज वायू उद्वानी पदार्थ पंचमहाभूते. ओके. त्याची पूजा आहे. मग ते काय नैसर्गिक आहे. देव धर्म वर आहे, आपण खाली आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय माहीत नाही, बाबा जे सांगेल ते परंपरानुसार चालत आलेलं आहे. ते आजोबा लोक आपल्याला सांगतील तेव्हाच आपल्याला समजेल. तर अशा प्रकारे पूजा केली जाते इकडे. हे दरवर्षी करायला लागते का? दरवर्षी या दिवशी शेहरी आपण करतो, पण शेवटचा एक आवाज घेतला त्याची उपवास करावे लागतात. खड्यावर नैवेद्य करायचा हां. तेव्हा उपवास, 3 उपास करायचा. लक्ष्मीपूजन, दिवाळीचा दिवाळीचा तो एक उपवास, पूर्ण दिवस. तर मित्रांनो, असे टोटल 3 उपवास करायला लागतात. एक कधी सांगितला? एक आपल्याला बाबांनी काय काय सांगितलं ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. प्रत्येक वेळी दरवर्षी करायला लागेल. तर ठीक आहे, चला. तुम्ही दोघं जण तरी शेहरी करतो म्हणजे आज संपवला असा, पण आता हे आमचा आवाज आहे ना, हां ते पोश्या फोडून म्हणजे लावलेला भात उकडून ना ते कधी पण लावता येतं. हां हां असं आहे ते. तेच ना. मोठा जसं राहते कारण असं थंडा पार्टी चालू आहे आमच्या इकडे. ध्यान. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी की बाबा नागली परत होता. तर आपण तिकडेच आता आलो आहे. नागली बघू कशी झाली ती. तर ही बघा, बघू शकता कशी नागली झाली आहे. पाऊस जास्त आहे त्यामुळे व्यवस्थित झालेले नाही, कारण नागलीला कमी पाणी लागते. तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की इथे शिराळे वगैरे चढवलेत वरती. तर एक आठवड्यामध्ये तिकडे शिराळे लागलेत, बघू शकता तुम्ही. हे बघा किती मस्त झालेत, किती मोठे झाले पण शिराळे. आणि बाकी आहे तसे काकडी वगैरे लावले. तर यावेळेस काकडी वगैरे आपल्याला खायला भेटेल. सगळंच मस्त जुगाड केला आहे. इकडे शिराळे आलेत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल की कुठल्या कशा प्रकारे पूजा केली जाते. दरवर्षी आम्ही बघायचो की असं केलं जातं, दांडून टाकले जातात किंवा काय केले जाते. पण त्याचं नेमकी काय त्याचं महत्त्व वगैरे काय किंवा कसं नावं, कोणती नावं आहेत ते काय माहीत नव्हतं. तर आज पहिल्यांदा मी पण बघितलं आणि बाबांनी डिटेलमध्ये माहिती सांगितली की कशा प्रकारे पूजा केली पाहिजे. आणि ती केलीच पाहिजे, कारण आपले कुलदैवत आहेत म्हणून आपण आहेत. तर सगळ्यात पहिले आपलं वंदन आपल्या कुलदेवालाच असतं. त्याच्यानंतर दुसऱ्या देवांची आपण पूजा करतो. तर तेच आम्हाला बाबांनी महत्त्व पटवून दिलं. तर मित्रांनो, शेतीचे फायनल काम आपलं आटपलं. इकडचे आवणी वगैरे सगळी झाले करून. बायकोची ड्युटी होती त्यामुळे तिला कालच घरी नेऊन सोडलं आणि आज सकाळी परत आलो आहे. काकांनी वगैरे, काकाची मुलं, त्यांनी बाकीची जी कामं होती म्हणजे थोडंसं आवायचं बाकी राहिलेलं ते कंप्लीट झालं आहे. आणि आज मी सुद्धा घरी जाईन, कारण दुकान आणि जॉबकडे आता लक्ष द्यायचं आहे. 2-3 दिवस तिकडे लक्ष नाही दिलं. 2 दिवस मम्मीने दुकान आणि भावाने दुकान सांभाळले आणि जॉबवर पण जायचं आहे. तर आता इकडे मध्ये येत जाऊ. 2-3 आठवड्यांनी यायला लागेल, कारण बघण्यासाठी भात वगैरे कसं झाले
तर अशाच व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत राहतील. तर भटकंती साथीदारासोबत या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओची मजा घ्या. आपण आता चालले मासे पकडायला गल घेऊन. बघूया आता किती मासे लागतात आपल्याला. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठे आहे. आमच्याकडे याला गऱ्या बोलतात. जाम मोठे आहेत. मनोरला तर जाम छोट्या छोट्या असतात. इकडे कोलंबी दाखव, कोलंबी दाखव ना, काढ एकदा. बघा अशा प्रकारे कोलंबी. बापरे किती जाम आहे रे. बघा कोलंबी किती आहे. सगळे गाभोलीचे अंडी आहेत त्याच्यामध्ये. फार मोठे सोडे रे. तर असा जुगाड करतात बघू शकता तुम्ही. आणि मग ते संध्याकाळी गल लावून चला ठीक आहे टाकतो. बापरे तुम्ही बघू शकता किती लांब आहेत आणि काठ्या आहे. बांबूच्या काठ्या आहेत. दुसरीकडे टाळास दाखव सोडा. आणि गळाला टोचतात कोलंबी, छोटी कोलंबी. मित्रांनो अशा प्रकारे गल लावतात. दाखव कोलंबी. ठीक आहे. टाक तू लागल तिथपर्यंत. मित्रांनो आमच्या घरा टाकून झाल्या आहेत. इथे 2, इथे एक, माझी 3 आणि 4, 5. बघूया आता कोणाला पहिला लागतं ते. इथे आज जुगार टाकतोय. तर आपल्याला एवढा टाईम नाही थांबायला. आपल्याला मनोरा निघायचं आहे. तर आता ते पकडतील मासे. पण मी मासे घेऊन चाललो आहे, कोलंबी घेऊन चाललो आहे फिश टँकमध्ये सोडायला.